नमस्कार, मी अरविंद आठले. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं परमसुखदं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरू याविषयी आपण आज बोलणार आहोत. गुरु शिष्य लक्षण हा मुख्य विषय आपला चालू आहे आणि त्यातलं हे आजचं 5वं सुमन आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम. गुरु हा केवल ज्ञानाची मूर्ती आहे. हे गुरु समजणं, ज्याला समजलं त्याचा बेडा पार. परंतु यासाठी जी प्रचंड श्रद्धा हवी असते तिथे दुर्दैवाने आपण कमी पडतो. श्रद्धा ही एक फार मोठी गोष्ट आहे. श्रद्धा सहजासहजी बसत नाही. आपलं मन अत्यंत शंकेखोर असतं आणि या शंकेखोर मनाला काबूत ठेवणं आपल्या हातात राहत नाही, अशी परिस्थिती उत्पन्न होते. पण गुरु म्हणजे काय? ज्ञानाचा भांडार, प्रत्यक्ष ज्ञान. भांडार म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष ज्ञान. हे गुरु ज्याला समजलं त्याला जगातलं सगळं समजलं. कारण गुरुमध्ये सर्व काही समाविष्ट आहे. अहम ब्रह्मास्मी आपण म्हणतो त्या ठिकाणी तो ब्रह्मगुरु असतो, ब्रह्मरूप असतो. तो कुठे नाही. जळी स्थळी काष्टी पाषाणी अवकाशात जिथे म्हणाल तिथे तो गुरुचं अस्तित्व आहे. इतकं अस्तित्व आपण मोठं मानू शकलो पाहिजे. गुरुवर प्रचंड श्रद्धा. ही श्रद्धा सगळं काही तुम्हाला मिळवून देत असते. ही श्रद्धा बसणं ही खरी उपासना आहे. केवळ नाक तोंड दाबलं, काही जप केला, ही उपासना नाही आहे. त्या गुरुवर आपली तेवढी श्रद्धा बसणं की तो सर्वस्व आहे. जगात त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. या विश्वामध्ये त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. या सृष्टीमध्ये जी काही आहे, दिसतंय न दिसतंय, हे सगळं गुरु आहे. इतकं त्याचं प्रचंड अस्तित्व आपण मानू शकलो पाहिजे. आणि एका पायरीत हे कधी शक्य होत नाही. अनेक पायऱ्यातून त्यातून जावं लागतं, अनेक दिव्यातून जावं लागतं. तुम्हाला असं तो मुळापासून हलवत असतो. अनेक वेळा तो तुम्हाला अश्रद्ध बनवतो, फ्रस्ट्रेट करतो, निराश होऊन जाता. काय शक्य नाही, इतके वाया गेला आपलं. पण अशी तुमची भूमिका तो उत्पन्न करतो. या सगळ्यातून तुम्हाला तो उत्तम शिष्य करत असतो. हे उत्तम शिष्य होणं हे गुरुप्रती आपलं कर्तव्य आहे. अंती गुरुरूप हे आपल्याला गुरुचं स्वरूप प्राप्त झालं पाहिजे. यासाठी ही सगळी धडपड आहे. ज्ञान म्हणजे आहे काय? गुरु काय समजलं की ज्ञान झालं. पुष्कळ लोक ज्ञान वेगळं भक्ती वेगळी असं म्हणतात. भक्ती तसं काही मला स्वतःला असं वाटत नाही. भक्त हा ज्ञानी होतोच. भक्त म्हणजे काय ह्याचा आपण विचार केला पाहिजे. जो अभक्त आहे तो भक्त, जो गुरुशी एकरूप झालेला आहे तो भक्त. आणि हे एकरूप कसं व्हायचं हे अनुभवातून शिकावं लागतं. असेच एक मला गुरु भेटले. गुरु आजकाल इतक्या प्रकारचे झालेले आहेत आणि ते तुम्हाला वारंवार प्रत्येक पायरीत हे गुरु त्या गुरुच्या रूपाने तुमची परीक्षा बघत असतात. तुम्ही किती विश्वास, अंधविश्वास आणि विश्वास यात फरक आहे. असे गुरु असतात की तुम्ही माझं काम करा, मी तुमची उपासना करतो असं सांगणारेही गुरु माझ्या आयुष्यात मी बघितलेले आहे. तुमच्याकडून काम करून घेतात. त्यांचं जे काही त्यांचं वैयक्तिक जे काही साध्य आहे त्यासाठी तुमचा वापर केला जातो. हे तुम्हाला समजलं पाहिजे. माझ्या आयुष्याची अनेक वर्ष मी अशी वाया घालवलेली आहेत. त्यामुळे गुरु कसा असावा आणि गुरु कसा नसावा ह्या दोन्हीचे भरपूर उदाहरणं मी माझ्या आयुष्यात अनुभवलेली आहेत. सुरुवात जरी मी माझ्या हठयोगापासून केली असली तर या हठयोगामध्ये प्रचंड श्रद्धा असावी लागते. हठयोग ही सामान्य माणसाची गोष्ट नाही आहे. प्राणायाम हा जसा आहे की दुधारी तलवार आहे. झाला तर खूप चांगला उपयोग आहे, नाही तर गेले खड्ड्यात. मेंदू गेला तुमच्या कामातून, स्मृतिभ्रंश होऊ शकतो, काही होऊ शकतं. आणि त्यामुळे हा जो विश्वास आहे गुरुप्रती, हा विश्वास हळूहळू बसतो. एका रात्रीत हा विश्वास कधी बसत नाही.
त्यासाठी प्रचंड श्रम करावं लागतं. गेले 50 वर्ष मी या क्षेत्रात घालवतो आहे, अजूनही माझी उमेदवारीच चालू आहे. गुरुपद मिळालं याचा अर्थ असा नाही आहे, पण परवाच एका व्याख्यात्याने गुरु आणि सद्गुरू यातला फरक तुम्हाला सांगितला. सद्गुरू जो की तुम्हाला स्वतःची ओळख करून देतो, जो कुठेही पैशानी इतर कशानेही तुमची लुबाडणूक करत नाही, ज्याला तुमची गरज, तुमचं ज्ञान वाढावं ही त्याची गरज असते, असा जो असेल तो सद्गुरू. बाकीचे गुरु पैशाला पासरीवर भेटतात. हे गुरु काही कामाचे नाहीत. असं म्हटलं तर काही वेळा तेही कामाचे असतात, कारण कसं नसावं याची शिकवण ते देत असतात. त्यामुळे तेही काही थोड्या अंशाने तेही कामाचे आहेत. गुरुवर श्रद्धा, मी तुम्हाला सांगितलं 7 वर्ष ह्याच्यात गेल्यानंतर 12 वर्ष माझी अतिशय विमनस्क अवस्थेत गेली, अत्यंत फ्रस्ट्रेट. ज्याने कोणी मला फसवलं, ज्यांना मी माझ्या आईबापापेक्षाही मोठं मानलं, श्रद्धा ठेवली, आणि हा श्रद्धेचा जेव्हा एक दिवस भंग झाला तेव्हा मला किंमत कळून आली की अध्यात्माची किंमत काय, गुरुची किंमत काय आहे. ही किंमत समजायला मी काय मोजलाय हे मला माहिती आहे. आत्महत्या करून टाकावी इतकं फ्रस्ट्रेशन मला आलेलं होतं. आणि अशा वेळी माझ्या आयुष्यात गुरुरूपाने एक सद्ग्रस्त आले. त्यांची कहाणी मी तुम्हाला सांगितलं आहे बद्रीनाथला. त्यांनी सांगितलं की तू काही योगमार्गी नाही आहेस, तू हठयोगाचं काय सोडून दे, भक्ती करायला सुरुवात कर आणि त्यासाठी तुकारामाचा आदर्श ठेव. 12 वर्ष मी ज्या काही विपन्नावस्थेत घालवली ते एका दिवसात त्यांनी माझं कन्व्हर्शन केलं. आल्यानंतर मला माझ्या कुठल्याही व्यसनाची, कुठल्याही कशाची आठवणसुद्धा राहिली नाही. पण हे त्यांनी तिथं सांगितलं नव्हतं. गुरु कसं काम करत असतो, इनडायरेक्ट काम करतो. तो असं तुम्हाला सांगत नाही की मी तुझं असं केलं आहे, मी तुझं असं भलं करीन, तुझं असं करीन. कुठलाही गुरु सांगत नाही. आणि आपण कोणी सांगितलं तर त्या विश्वास ठेवू नये. गुरुला पारखून घ्यावा असं आपण म्हणतो, पण पारखण्याची खरोखरच आपली ताकद असते का हो? आपली पारखण्याची जर खरीच असती आपली परिस्थिती तर आपण केव्हाच पारखलं असतं. मग आपल्याला गुरुची गरजही नसते. खरा गुरु सांगतो की गुरु तुमच्या आत आहे. मला जो माझ्या सद्गुरूंनी पहिला उपदेश केला त्यात हेच सांगितलं की मी तुझ्यात आहे, ॲम विदिन, आणि त्याला शोधण्याचा प्रयत्न कर. प्यारे उलट कमलो में पलट देखले, मौजा घट घट में नाथ विराजा. हा घटाघटात भरलेला नाथ पाहणं, तो पाहायची शिकवण देणं, आणि ते पाहण्यासाठी ज्या साधना कराव्या लागतात, ज्याला आपण प्रॅक्टिसेस म्हणू, या तो तुमच्याकडून करवून घेत असतो. त्यावेळी तो एक व्यक्ती नसतो, अनेक माध्यमातून तुमची सगळी तो सोय ती करत असतो. अनेक माणसं तुम्हाला भेटतात. मला असे अनेक विद्वान चांगले उपासक भेटले. त्यांनी माझ्या जे काही कमतरता होते त्या कमतरता त्यांनी दूर केल्या, कारण माझा गुरु त्यांच्या मागे होता. माझ्या गुरुनी मला त्यांच्याकडे पाठवलं होतं. गुरु म्हणजे कुठे व्यक्तिगत श्रद्धा नाही आहे, व्यक्तिगत देहाविषयी आसक्ती आणि श्रद्धा ह्याला गुरु नाही म्हणत. हा गुरु आहे आदि शंकर. तो कोणाच्याही रूपाने येईल हो तुमच्याकडे. तुम्हाला समजणार नाही की समोरचा माणूस कोण आहे. म्हणून त्या प्रत्येकात गुरुला पाहायला शिक, अशा माझ्या गुरूंची माझी शिकवण होती मला. तो अजूनही माझी ती साधना चालू आहे. मी पाहायचा प्रयत्न करतो आहे. कुठेतरी एक याला फळ येतं. हळूहळू तुमच्यातला जो भेद असतो, वैचारिक भेदाभेद जो असतो, मग स्त्री पुरुष असो, गरीब श्रीमंत असो, बुद्धीचा असो, एखाद्या निर्बुद्ध माणसालाही तुम्ही तितक्याच तऱ्हेने समजावून घेतलं पाहिजे. प्रत्येकाच्या कृतीला काहीतरी अर्थ असतो, त्याच्या मागे काहीतरी पार्श्वभूमी असते, हे तुम्हाला समजलं पाहिजे. वैराग्य आणि विवेक या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या जोपर्यंत तुम्हाला येत नाहीत तोपर्यंत गुरुचं नख तुम्हाला दिसणार नाही, असं माझ्या गुरूंनी मला सांगितलं. मी जर प्रपंचात आसक्त असेल, मी जर खाण्यापिण्यात प्रत्येक गोष्टीत आसक्त असेल, तर कसं काय होईल मला गुरुचं दर्शन? मला वैराग्य येणं भाग आहे. त्यात राहा आणि त्यात
पुन्हा बाजूला होण्याची शक्ती घ्या. गोपालन करा, आपल्या इंद्रियांचं पालन करा, पण लाड करू नका. प्रत्येक गोष्टीत, कुठल्याही गोष्टीमध्ये अति टाळा किंवा अति कमी टाळा. प्रत्येक गोष्ट मध्ये राहून करण्याचा प्रयत्न करा. संसारात राहणं आणि हे गुरुचं सगळं काम करणं, उपासना करणं ही सोपी गोष्ट नाही. परंतु आपण अनेक व्यवधानं लावून घेतो आपल्या बघा. ही व्यवधानं आपली सुटली पाहिजे. या व्यवधानातून गुरुला पाहण्याचा सतत प्रयत्न सातत्याने जेव्हा आपण करू, तेव्हा गुरु हळूहळू कुठे एखादं त्याचं सावलीच दिसेल. तेव्हा हे गुरुला समजलं हीच मोठी प्रक्रिया आहे. ती ज्याला साधली त्याचा बेडा पार पडला. परंतु या प्रत्येक क्षणाला तो गुरु तुम्हाला तुमचा खुंटा बळकट करून हलवत असतो. तुमच्यात आशा निराशेचे लपंडाव तो चालू ठेवतो. आणि ह्या सगळ्यातून तितिक्षा ज्याला नाही, या सगळ्यातून शेवटी हे पाहिजे की हो, हे सगळं काय होत असलं तरी माझा गुरु माझ्या मागे आहे आणि हे तो सगळं करतो. ते चांगलं असो का वाईट असो, ही गुरुची करणी आहे, याच्यावर माझा विश्वास पाहिजे. अनेक माणसं तुमच्या आयुष्यात येत जातील, शिकवत जातील, पुन्हा दुसरीकडे जातील. काय काय गुरु माझ्या आयुष्यात एक दिवसासाठी आले, पण त्यांनी जे काय शिकवलं ते मला कायमसाठी होतं. हा माझा सगळा प्रवास मी माझ्या काही व्हिडिओमधून तुमच्यासमोर मांडलेला आहे. साधक कसा असावा, कसा नसावा, गुरु कसा असावा, गुरु कसा नसावा, आणि गुरुची श्रद्धा म्हणजे काय, गुरुची परीक्षा करणं म्हणजे काय. गुरुची परीक्षा खरंच आपण करण्याची आपली पात्रता नसते, हे मी वारंवार सांगतो आहे तुम्हाला. आपली पात्रता नाही, आपण श्रद्धा ठेवावी. गुरुभाव हा सर्वश्रेष्ठ आहे. हा गुरुभाव ज्याला आला त्याच्यात हृदयात गुरु हळूहळू नक्कीच प्रवेश करेल. माझ्यातला भेदभाव सगळा गेला पाहिजे. माझ्यातलं सगळं जो विरोधाभास आहे हा सगळा गेला पाहिजे. मी अतिशय शांत, तृप्त, प्रत्येक गोष्टीत मी तृप्त पाहिजे. हा तृप्तता माझ्यात असेल, हा समाधानीपणा माझ्यात असेल, हा व्यवहार माझ्यात असेल, हे समाधान माझ्यात असेल, मी समाधानी असेल, कुठेही विपरीत परिस्थितीत सुद्धा मी समाधानी असेल, अशी माझी वृत्ती यायला पाहिजे. डोळे बंद करून पहा तुमच्या आतल्या वृत्त्या कशा खेळतात. प्रत्येक वृत्ती तुमच्यावर कुरघोडी करायचा प्रयत्न करत असते. मीच किती शहाणा हे तुम्हाला सांगत असते. जगातले जे तुमचे अनुभव आहेत तेच खरे, इतर अनुभव सटर नाही असं ती सांगत असते तुम्हाला. आणि तुम्हाला त्यावेळी ते पटत असतं. एखादा माणूस वाईट किंवा बरोबर हे तुम्ही ठरवायला जाता. हे ठरवण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही. हे ठरवणं हे अत्यंत चूक आहे. कारण त्या सगळ्यात तुम्ही आहात तुमचा गुरु, त्या प्रत्येकात आहे हे मला सांगितलेलं आहे. हे जर मी पाळत नसेन, माझ्या शत्रूवरही मी प्रेम करत असेन, तर मला कुठेतरी थोडंसं काहीतरी समजायला लागलं असं समजायला हरकत नाही. ज्ञानाच्या उच्च पातळीत ज्ञान म्हणजे आहे का हो शेवटी? मी कोण याचा बोध होणं म्हणजे ज्ञान होणं. त्याच्यासाठी पुस्तकी विद्यांची काही आवश्यकता नाही असं स्वतः रामकृष्ण परमहंसांनी सांगितलेलं आहे. रामकृष्ण परमहंसासारखी व्यक्ती हे सांगते तेव्हा त्यात किती तथ्य असेल याचा आपण विचार केला पाहिजे. आपण पुस्तकी विद्येकडे वळतो, पुस्तकातलं पाठांतर करतो, पुस्तकातली लक्षणं ती मला लागू आहेत का नाही याचा गुगल सर्च करतो. हे आपण चूक करतो. ठाईचं बैसोनी करावे एकचित्त अंतरी. हा जो काही अंतरी माझा भगवान आहे, देव आहे, विठ्ठल आहे, त्याला मी आळवावं. तो माझ्या आत आहे. कुठेही बाहेर जाऊन मला कोणालाही शोधण्याची गरज नाही. कुठल्याही गुरुला जाऊन मला शोधण्याची गरज नाही. मला जशी गुरुची गरज आहे तशी गुरुलाही माझी गरज आहे. हे मी विसरून उपयोग नाही. पण त्यासाठी तुमची पात्रता, ही पात्रता उत्पन्न करा. ही पात्रता तुमच्या आचरणाने सिद्ध होईल. आचरण शुद्ध ठेवा. भेदाभेद अमंगळ असं तुकाराम म्हणतात. प्रत्येक संत हे तुम्हाला सांगत असतो.
तो स्वतः कुठलाही भेदाभेद पाळत नाही, तो जातीची उच्चता नीचता पाळत नाही, माणसात तो भेद करत नाही, स्वतः देव हा शिष्य आणि अशिष्य असा फरक करत नाही, हा माझा भक्त आणि अभक्त हा तो फरक करतो. भक्त अभक्तांचा मेळा, हा भक्त अभक्तांचा मेळेचा अर्थ काय? सर्व त्याच्यासाठी समान आहेत, त्याची लेकरं आहेत आणि त्यांच्यावर तो केवळ प्रेम करतो, त्याच्यात इच्छा जागृत करतो की तू सुधार. आणि मग ज्याच्यात खरी इच्छा जागृत झाली तो सुधारण्याचा जो प्रयत्न करायला सुरुवात करेल त्याला तो इनडायरेक्ट मदत करत असतो, डायरेक्ट मदत नाही करत. कारण कालांतराने शक्य आहे की तुम्हाला जर लक्षात आलं की मला ही अशी डायरेक्ट मदत मिळते तर तुमच्यात अहंकार उत्पन्न होईल, आपण कोणीतरी आहो, प्रत्यक्ष परमेश्वर माझ्या मागे उभा आहे. ही भावना सुद्धा धोकादायक आहे, फसवी आहे. हा सगळा विचार गुरु या संबंधात तुम्ही केला पाहिजे. गुरु शिष्य लक्षण हे सगळं मी आतापर्यंत जे सांगितलं यात ही सगळी लक्षणं आणि सगळे काय आलेलं आहे. पुस्तकांच्या मागे लागू नका, ज्ञान पुस्तकात भरलेलं नाही. न मेधया न भावना श्रुतेन नायमात्मा प्रवचनेन लभ्यता, हे म्हटलेलं आहे आपल्या शास्त्रामध्ये. प्रवचनं ऐकून पुस्तकं वाचून PhD करून हे ज्ञान होत नाही. अशिक्षित माणूस सुद्धा अत्यंत उच्च ज्ञानी असू शकतो. हे ज्ञान तुम्हाला सुप्त अवस्थेत शिकवलं जातं, सुषुप्तीत शिकवलं जातं. गुरु डायरेक्ट ज्ञान देत नाही. अनेक वेळा मला असा प्रश्न पडतो, अनेक गोष्टी मला येत नसतात, पण एखाद्याने प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर माझ्या तोंडून निघून जातं, तेव्हा मला लक्षात येतं की ते आज शिकवलं गेलं आहे, ते आहे हे मला माहीत सुद्धा नाही. तेव्हा हा जो गुरु आतून बोलत असतो, हा आतून तुम्हाला सांगत असतो, अशी अनुभूती जेव्हा काही लोकांनी यावी लागते, याते की त्यांच्याशी त्या देवता बोलतात, ते गुरु बोलतात, पण ते तो शेवट नाही आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. माणसं थांबतात त्या ठिकाणी आणि त्यांची प्रगती थांबते. ते बोलतात ह्याचा अर्थ ते आणि तुम्ही अद्वैत नाही, ते द्वैत आहे, ते अभक्तपणा आहे. तो आत पाहिजे, तुम्ही त्याच्याशी एकरूप होऊन गेलं पाहिजे. हे जसे ब्लॅक होल्स आहेत, सगळी सृष्टी त्या ब्लॅक होलमध्ये चाललेली आहे, अखंड चाललेली आहे, शतकानुशतकं चाललेली आहे, तरी ती संपत नाही, इतकी मोठी सृष्टी आहे. जग केवढा आहे, जगाचा काय व्याप आहे याची आपल्याला कल्पनाच नाही. हे शरीर धारण करून समुद्रातला एक थेंब सुद्धा आपण असत नाही, तरीही आपण स्वतःला काही समजायला लागतो. श्रीमंत समजतो, राजा असतो तर त्याला वाटतं मी कोण, विद्वान असेल तर त्याला वाटतं मी कोण, माझ्यासमोर कोण वाद करणार. हा सगळा जो काय हा अहंकार, आपल्या शरीराचा असणारा अहंकार, आपल्या अस्तित्वाचा असणारा अहंकार तुम्हाला खड्ड्यात घालत असतो. हा सगळा अहंकार सुटला पाहिजे. षड्रिपूपासून तुम्ही अलग व्हायला पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या सगळ्यापासून तुम्ही अलिप्त असलं पाहिजे. तेव्हा तुम्ही स्वतः सृष्टी बनाल, तुम्ही स्वतः परमेश्वर बनाल, तुम्ही स्वतः गुरु बनाल, गुरुरूप व्हाल. शिष्याचा अंतिम ध्येय काय, तर गुरुरूप होणे. हे गुरुरूप ज्या क्षणी तुम्ही व्हाल त्या क्षणी अस्तित्व संपेल तुमचं. त्या क्षणी वैराग्याचा पुतळा व्हाल. तुमचं अस्तित्व नष्ट होईल, तुम्हाला दिसेल की मी म्हणजे काहीच नाही. या शरीरात वास करणारा एक जीवात्मा आहे आणि तोही संपलेला आहे, मुक्त आहे. मी शरीरात जिवंत असून मी मुक्त आहे, अशी परिस्थिती तुकारामांनी सांगितलं की मला मुक्ती नको, नलगे मुक्ती धनसंपदा. हे तुकारामासारखा माणूस म्हणतो, त्याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे की यातलं मला काही नको. हे असून जेव्हा मी त्यात नसतो तेव्हा मी या शरीरात असूनही मुक्त असतो. हे मुक्त व्हा, हे मुक्त होण्याची तुमची ताकद आहे. परंतु यासाठी जी तितिक्षा पाहिजे, ही वर्षानुवर्ष जन्मानुजन्म ही तितिक्षा तुमची टिकली पाहिजे. ही तितिक्षा ठेवा. एक ना एक दिवस या सर्व चक्रातून इथे असतानाच, शरीर धारण केलेलं असतानाच तुम्ही मुक्त व्हा. नमस्कार.